बघा मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयावर आधारित घटक आणि उपघटक यावर आधारित 10 टॉपिकवर 10 क्वेश्चन असे 100 क्वेश्चन आपण बघितलेले आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण आपल्याला कंबाईन गट क म्हणजे आता त्याच्यामध्ये तलाठी सुद्धा ॲड झालेली आहे. तर बघा, यावर आधारित राज्यशास्त्र या विषयाचे जे घटक आहे आणि त्याच्यातले उपघटक यावर छान डिस्कस करणार आहे आणि लेक्चर खूप छान होणार आहे. आता बघा, याच्यामध्ये जो पहिला भाग दिलेला आहे तो आहे घटनेचे मूळ आणि घटक. ठीक आहे. आणि आता याच्यामध्ये जो टॉपिक दिलेला आहे निर्मितीची पार्श्वभूमी आणि मसुदा समिती ज्या होत्या त्यावर आपण इथे डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर चला मग पहिला क्वेश्चन बघूया आणि इथून आपण राज्यशास्त्राला सुरुवात करूया. पूर्ण विषयाची तुमची छान रिव्हिजन होणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीची स्थापना कोणत्या योजनेनुसार करण्यात आली होती? खूपदा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेनुसार राज्यघटना तयार करण्यासाठी म्हणजे भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीची स्थापना कोणत्या योजनेनुसार करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कॅबिनेट मिशन. मग आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते की कॅबिनेट मिशन होतं कधीचं? तर ते होते 1946च्या कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार. ठीक आहे. भारतीय घटना समितीची रचना करण्यात आली होती आणि 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक सुद्धा पार पडलेली होती. आता कॅबिनेट मिशनला एक आणखी नाव आहे, म्हणजे कन्फ्युजन तुमचं होणार नाही, त्रिमंत्री योजना. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. त्रिमंत्री योजनेनुसार म्हणजेच कॅबिनेट मिशननुसार घटना समितीची स्थापना करण्यात आली होती आणि पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला भरलेली होती. दुसरा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे की घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आता आपल्या सर्वांना एक प्रश्न माहीत आहे की घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, पण घटना समितीची जी मसुदा समिती होती, लक्षात असू द्या, या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती आणि या समितीचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर होते आणि त्यात इतर 6 सदस्य म्हणजे असे एकूण टोटल 7 व्यक्ती होते. घटना समितीने भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत केली? ठीक आहे. तर आपली भारतीय राज्यघटना आपण स्वीकृत केली होती 26 नोव्हेंबर 1949ला, पण तिची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 50ला झाली होती. दोन गोष्टीला फरक आहे. स्वीकृत आधी अधिनियमित आणि अर्पण केलं असं म्हटलं तर 26 नोव्हेंबर 1949, म्हणूनच आपण 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करतो. तर या राज्यघटनेची अंमलबजावणी केव्हा झाली होती? 26 जानेवारी 1950. ठीक आहे. ह्या दोन गोष्टीला एक फरक आहे, लक्षात असू द्या. आता मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते? तर आपण आताच उत्तर सांगितलेलं आहे 7 होते. आता 7 कोणते ते पण बघून घ्या, कारण यावरती खूपदा परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा, मसुदा समितीमध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर हे अध्यक्ष होते. यांच्यासह अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते. एक N. गोपालस्वामी अय्यंगार होते, म्हणजे तुम्ही अय्यर आणि अय्यंगार असं लक्षात ठेवा. त्यानंतर होते K.M. मुन्शी आणि एक होते सय्यद मोहम्मद सादुल्ला. तर कोण झाले होते? आता बघा, B.L. मित्तर, नंतर N. माधवराव आले होते आणि D.P. खेतान यांच्यानंतर T.T. कृष्णमाचारी आले होते. ठीक आहे. तर हा एक मायक्रो पॉईंट आहे, हा आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे. तर असे एकूण 6 सदस्य होते. त्यानंतर बघा, घटना समितीचे कायदेशीर व घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती झालेली होती? तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर B.N. राव. हे घटना समितीचे काय होते? घटनात्मक सल्लागार होते. ठीक आहे. सर B.N. राव हे घटना समितीचे कोण होते? घटनात्मक सल्लागार होते. हा प्रश्न आपल्याला माहीत आहे. त्यांनी घटनेचा पहिला प्राथमिक मसुदा तयार केलेला होता. तर मित्रांनो, हे झाले 5 प्रश्न या टॉपिकवरचे. आणखी पुढं टॉपिकवर जे बघा काही प्रश्न दिलेले आहे. घटक 2 सरनामा आणि त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आपण इथं बघूया. आता आपण जो सरनामा आहे, प्रस्तावना, याच्यावर आपण पॉईंट कव्हर करणार आहे. तुम्हाला सगळे टॉपिक्स याच्यामध्ये दिसतील. तुम्ही पुढं चला, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात म्हणजे प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि अखंडता म्हणजेच एकात्मता शब्द हा लक्षात ठेवा. एकता नाही, एकात्मता, कारण एकता शब्द ऑलरेडी होता. एकात्मता म्हणजे अखंडता ॲड करण्यात आलेला होता. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की सर एकता आणि एकात्मतामध्ये काय फरक आहे? तर बघा, एकता म्हणजे होते भौगोलिकता दर्शवते आणि एकात्मता म्हणजे आपली भावनिक एकात्मता दर्शवते. हा एक फरक आहे. हे भौगोलिक झाली एकता आणि भावनिक जी असते ते झालं एकात्मता. ठीक आहे. या पद्धतीनं म्हणून नंतर एकात्मता म्हणजेच अखंडता हा शब्द ॲड करण्यात आलेला होता. तर हे 42व्या घटना दुरुस्ती 1976 जोडण्यात आलेले होते. ठीक आहे. म्हणून समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि अखंडता म्हणजेच एकात्मता असं आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. 7वा प्रश्न काय म्हणते की सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा किंवा ओळखपत्र असं एका व्यक्तीनं म्हटलं होतं, त्यांचं नाव काय आहे? म्हणजेच बघा,
आयडेंटिटी कार्ड ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं कोणं म्हटलं होतं सरनाम्याला, घटनेचे ओळखपत्र? तर ते म्हटलं होतं याने पालखीवाला यांनी. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट करा. त्यानंतर बघा 8वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील जी समवर्त सूची आहे ही संकल्पना कोणत्या देशाच्या घटनेकडून घेण्यात आलेली आहे? तर ही घेण्यात आली होती ऑस्ट्रेलिया या देशाकडून. ठीक आहे, भारताने समवर्त सूची, संसदेच्या दोन्ही सभागृहाची जी संयुक्त बैठक भरते कलम 108 नुसार जे संयुक्त बैठक भरते ना, ते आपण ऑस्ट्रेलियाकडूनच घेतलेले आहे. ठीक, त्यामध्ये भरपूर सारी डिव्हिजन होणार आहे आपली. बघा, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे मुख्य वैशिष्ट्य नाही? आता बघा, जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे, ही बरोबर आहे. कठोरता आणि लवचिकता यांचा मिलाप आहे, अगदी बरोबर आहे. एकात्मिक आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे, पण अध्यक्षीय शासन प्रणाली आपल्या इथं नाही आहे, म्हणून आपलं उत्तर आहे हे मुख्य वैशिष्ट्य नाही आहे. तर आपण अध्यक्षीय शासन प्रणाली नाही, तर ब्रिटनच्या धर्तीवर आपण संसदीय शासन प्रणाली स्वीकारलेली आहे. अध्यक्षीय प्रणाली आपल्याला अमेरिकेमध्ये आढळते. तर बघा, असे सिंपल पॉईंट्स असतात, मग ते आपल्याला कन्फ्यूज करतात आणि आपल्याला राज्यशास्त्र विषयासारख्या विषयामध्ये आपल्याला कमी मार्क्स पडतात. त्यामुळे हा माझा एक प्रयत्न आहे की आपण एक एक टॉपिक घेऊन जर सगळे प्रश्न कव्हर केले तर नक्कीच आपल्याला परीक्षेत मार्क चांगले मिळतील. आता भूगोल झालेला आहे, आता राज्यशास्त्र पण आपला झाला. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट विषय घेऊन येऊ अर्थशास्त्र. त्याच्यावर पण आपण घटक उपघटकांवर आधारित सगळे प्रश्न क्लिअर करणार आहे. NDP झालं, GDP झालं, शेअर मार्केट, ठीक आहे, राजकोषीय तूट वगैरे सगळं टॉपिक कव्हर करणार आहे आपण. आणि 10वा प्रश्न बघा, सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आदर्श आपण कोणत्या क्रांतीतून प्रेरित होऊन घेतलेले आहे? तर आपण फ्रेंच क्रांतीकडून प्रेरित होऊन ही 3 शब्द घेतलेले आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. ठीक आहे, 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली होती, तिथून आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता हे मूल्य सरनाम्यामध्ये घेतलेले आहे. याच पद्धतीनं सामाजिक आर्थिक न्याय कुठून घेतलं तर लक्षात ठेवायचं आपल्याला, रशियाकडून घेतलेलं आहे, आपण रशियन क्रांतीकडून घेतलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा टॉपिक बघूया. त्यानंतर तिसरा जो घटक दिलेला आहे, घटनादुरुस्ती प्रक्रिया आणि महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या. तर बघा, भारतीय राज्यघटनेत घटनादुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ती कोणत्या कलमाअन्वये देण्यात आलेली आहे? तर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं अचूक उत्तर माहीत आहे, 368. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, भाग 20 मध्ये हा सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की भाग 20 मध्ये घटनादुरुस्तीची तरतूद देण्यात आलेली आहे. आणि लक्षात असू द्या, ही घटनादुरुस्तीची जी पद्धत आहे ही आपण दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये जे बाकी ऑप्शन आहे त्याला डिस्कस करू. तर बघा, 352 जी घटनादुरुस्ती आहे ती राष्ट्रीय आणीबाणी संबंधित आहे. 356 जी घटनादुरुस्ती आहे ती राज्य आणीबाणी संबंधित आहे. आणि 360 जी आहे ती आर्थिक आणीबाणी संबंधित आहे. ठीक आहे, 4-4चा डिफरन्स आहे याच्यामध्ये. पहिले राष्ट्र आणीबाणी म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, दुसरं राज्य आणीबाणी, ठीक आहे, आणि तिसरा आहे आर्थिक आणीबाणी. ठीक आहे, या पद्धतीनं लक्षात ठेवा. आणि 370 जी होती ती जम्मू काश्मीर संबंधित होती, आपल्याला हा पॉईंट सर्वांना माहीत आहे. त्यानंतर बघा, कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणण्यात आलेलं होतं? तर बघा, ती घटनादुरुस्ती होती 42वी घटनादुरुस्ती. आता या घटनादुरुस्तीला जर मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जात असेल तर याने ऑब्व्हियसली खूप सारे बदल झालेले होते. ठीक आहे, आणि म्हणूनच आपल्याला याचं इयर लक्षात ठेवायचं, 1976. प्रश्न येण्याची एक दाट शक्यता आहे की आपल्याला हा पण प्रश्न विचारला जाऊ शकते की ही जी घटनादुरुस्ती झालेली होती, ठीक आहे, तर ही कोणाच्या काळामध्ये झालेली होती? तर तत्कालीन पंतप्रधान ज्या इंदिरा गांधी होत्या त्यांच्या काळामध्ये ही घटनादुरुस्ती झालेली होती. आणि खूप सारे बदल घटनेमध्ये झालेले होते, म्हणून याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणण्यात आलेलं होतं. 13 नंबरच्या प्रश्नामध्ये दिलेला आहे की 61व्या घटनादुरुस्ती कायदा 1988 द्वारे मतदाराचं जे वय आहे, मतदानाचं वय हे 21 वर्षावरून ते कमी करून किती वर्ष करण्यात आलेलं होतं? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 18 वर्ष इतकं करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, आणि याची अंमलबजावणी 1989 पासून झाली होती. लोकसभेच्या आणि विधानसभेच्या मतदानासाठी किमान वय हे 21 वरून 18 वर्ष इतकं करण्यात आलं होतं. बघा, वय जरी कमी झालं असलं परंतु याच्यामध्ये मतदारांची संख्याही वाढलेली होती. कारण तत्कालीन जे राजीव गांधी होते यांच्या मते, लक्षात घ्या, जेवढे लोक जास्त वोटिंग करतील, ठीक आहे, तेवढीच निवडणूक प्रक्रिया काय होईल? पारदर्शक होईल. ठीक आहे, त्यामुळे 21 वरून हे वय 18 वर्ष इतकं करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, आता 14वा प्रश्न दिलेला आहे, वस्तू व सेवा कर म्हणजे GSTची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती घटनादुरुस्ती करण्यात आली होती? आता ती होती 101वी घटनादुरुस्ती, 2016ला मांडण्यात आली होती. आणि 1 जुलै 2017 पासून भारतात गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स काय करण्यात आला होता? लागू करण्यात आला होता. ही तारीख लक्षात ठेवायचं आहे. आणि 1 जुलैला GST दिवस सुद्धा आपण काय करतो? साजरा करतो. ठीक आहे, GST दिवस कधी असतो? 1 जुलैला GST दिवस आपण साजरा करतो. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला. तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की GST लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं होतं? बघा, या लेक्चरमध्ये मी जवळपास 5 प्रश्न विचारले तुम्हाला, त्या 5ही प्रश्नाची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा,
15 नंबरचा प्रश्न आहे आणि हा सध्या खूप जास्त चर्चेमध्ये आहे. बरेच जे आमदार आहे, खासदार आहे, ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा हा 100% आपल्याला एक्झाममध्ये विचारला जाणार. तर पक्षांतर बंदी कायद्यासंबंधित कोणती घटना दुरुस्ती आपल्या राज्यघटनेमध्ये देण्यात आलेली आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो 52वी घटना दुरुस्ती 1985. 52वी घटना दुरुस्ती 1985 नुसार 10व्या अनुसूचीचा समावेश आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला होता. पण एक पॉईंट लक्षात ठेवा, पक्षांतर बंदी संबंधित फक्त 52वीच घटना दुरुस्ती नाही, पुढं चालून आणखी एक महत्त्वाची घटना दुरुस्ती झाली होती, ती म्हणजे 91वी घटना दुरुस्ती 2003. तर ह्या दोन्हीही घटना दुरुस्त्या ज्या आहे, ठीक आहे, ह्या पक्षांतर बंदी संबंधित आहे. ठीक आहे. तर त्यानंतर पुढे जाऊ आपण मूलभूत हक्कावर. आता आपण काही प्रश्न बघूया. भरपूर विद्यार्थ्यांनी मला कमेंट केली होती की सर मूलभूत हक्कावर एक स्पेशल लेक्चर घ्या. तर बघा, आपण जी सिरीज सुरू केलेली आहे, या सिरीजमध्ये आपण MPSCचा जो सिलेबस आहे, त्या सिलेबसमधला संबंधित विषयाचे घटक आणि त्याच्यातले जे मायक्रो पॉईंट आहे, उपघटक, हे सगळे आपण काय करत आहे, डिस्कस करत आहे. त्यामुळे काळजी करू नका, प्रत्येक विषयातला प्रत्येक घटक कव्हर करण्याचा हा माझा प्रयत्न असेल. ठीक आहे. तर आता पहिले आपण भूगोल घेतलेला आहे 100 प्रश्न. ठीक आहे. आता आपण पॉलिटीचे म्हणजे राज्यशास्त्राचे 100 प्रश्न पाहत आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आपण इकॉनॉमिक्स घेऊ, त्याच्यानंतर आपल्याला सायन्स घ्यायचं आहे, हिस्ट्री घ्यायचं आहे, करंट अफेअर घ्यायचं आहे आणि हे एकदा कंप्लीट झाले की पुन्हा आपण जिओग्राफीचे आणखी नवीन 100 शब्द म्हणजे प्रश्न घेऊन येऊ. कशासाठी? की आपल्याला फक्त सिलेबस कव्हर करायचा आहे. लक्षात येत आहे? तुम्हाला कुठल्याही प्रकारचे क्लासेस लावण्याची गरज मी पडू देणार नाही. माझ्या परीनं मी नक्कीच प्रयत्न करणार आहे मित्रांनो. ठीक आहे. फक्त आपल्या चॅनलला तुम्हाला सपोर्ट करायचा आहे मित्रांनो, बस. ठीक आहे. आता बघा, मूलभूत हक्क. मूलभूत हक्क राज्यघटनेच्या कोणत्या भागात आणि कोणत्या कलमात आहे? मोस्ट इम्पॉर्टंट, भाग 3 मध्ये आणि 12 ते 35 मध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्काची तरतूद करण्यात आलेली आहे. भाग 3 हा राज्यघटनेतला सर्वात मोठा भाग आहे. लक्षात असू द्या, राज्यघटनेत 25 भाग आहे सध्या, याच्यातला सर्वात मोठा भाग हा भाग 3 आहे आणि याला भारताचा मॅग्ना कार्टा म्हटलं जाते, कारण इम्पॉर्टंट आहे. 12 ते 35 पर्यंत मूलभूत हक्कांची तरतूद करण्यात आलेली आहे. एक प्रश्न हा पण विचारला होता की मूलभूत हक्क कोणाकडून घेतलेले आपण? लक्षात असू द्या, मूलभूत हक्क कोणाकडून घेतले? तर USA म्हणजे अमेरिकेकडून घेतलं. एक हाही प्रश्न आला होता की मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतले? तर रशिया. मात्र तेव्हा रशिया नव्हता, तो USSR होता. म्हणून कधी कधी USSR पण आपल्याला ऑप्शनमध्ये विचारलं जाते. आणि तिसरा प्रश्न विचारला जातो की मार्गदर्शक तत्वे कोणाकडून घेतले? तर ते आपण आयर्लंडकडून घेतलेले आहे आणि आयर्लंडनं मग ते स्पेनकडून घेतले होते अगोदर. ठीक आहे. तर हा एक पॉईंट आहे त्याच्या मागचा. ठीक आहे. तर हा एक प्रश्न लक्षात ठेवा. 17 नंबरचा प्रश्न बघा, अस्पृश्यता नष्ट करणे. योगायोग बघा, प्रश्न 17वा आहे आणि कलम पण 17 आहे. ठीक आहे. तर अस्पृश्यता नष्ट करणे कलम 17. तर असे कधी कधी कोइन्सिडंट पण आपल्यासोबत परीक्षेमध्ये घडत असते. ठीक आहे. तर बघा, कलम 17 जे आहे, कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने शिक्षापात्र काय आहे, गुन्हा घोषित करण्यात आलेला आहे. ठीक आहे. कलम 17 लक्षात ठेवायचा आहे. 16 आहे नोकरीमध्ये समानता. ठीक आहे. 14 आहे कायद्यापुढे समानता. सगळे पॉईंट्स आपल्याला माहीत आहे. डॉक्टर BR आंबेडकर यांनी कोणत्या कलमाला राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय असं म्हटलं होतं? तर ती कलम आहे 32, घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार. जर आपल्या मूलभूत हक्कावर बंधने आले, उल्लंघन झालं, तर सर्वोच्च न्यायालयात थेट आपण दाद मागू शकतो कलम 32 नुसार. ठीक आहे. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न दिलेला आहे की मालमत्तेचा अधिकार मूलभूत हक्काच्या यादीतून कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे वगळण्यात आलेला आहे? कारण पहिले जो संपत्तीचा अधिकार होता तो आपल्या मूलभूत हक्कामध्ये होता. तर एक 44वी घटना दुरुस्ती झाली आणि हा जो कलम 31 मध्ये जो संपत्तीचा अधिकार होता, ठीक आहे, बघा इथे दिसत आहे, कलम 31 मध्ये जो मालमत्तेचा म्हणजे संपत्तीचा अधिकार होता, तो 1978ला जी 44वी घटना दुरुस्ती झाली होती त्याने तो काढण्यात आलेला होता. आणि आता तो भाग 12 मधील कलम 300A मध्ये एक कायदेशीर अधिकार म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजे तो आता मूलभूत हक्क आलेला नाही, तर तो कायदेशीर अधिकार झालेला आहे. भाग 3 मधून थेट भाग 12 मध्ये आणि कलम 300A मध्ये याचा समावेश आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कलम 280 तुम्हाला माहीत असेल सर्वांना, कलम 280 आहे वित्त आयोग. ओके. आणि वित्त आयोग जो आहे तो भाग 12 मध्ये येते. ठीक आहे. तर संपत्ती विषयक किंवा वित्त विषयक ज्या काही गोष्टी आहे ते 12 तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता. 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळणे हा मूलभूत हक्क कोणत्या कलमात देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कलम 21A मध्ये
हा हक्क देण्यात आलेला आहे. मोफत व सक्तीचे शिक्षण लक्षात असू द्या. मग तुम्हाला एवढी इम्पॉर्टंट गोष्ट आहे एज्युकेशन संबंधित, तर तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये घटना दुरुस्ती विचारली जाणार आहे. तर घटना दुरुस्ती आहे 86वी 2002ने 21A हे समाविष्ट करण्यात आलेली आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळणे हा एक पॉईंट लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामधली जी 51A कलम दिसत आहे ही मूलभूत कर्तव्यासंबंधित आहे. लक्षात असू द्या, मूलभूत कर्तव्य पुढं टॉपिक येणारच आहे हा, याच्यामध्ये आपण डिटेल्समध्ये ॲनालिसिस करूया. पण मूलभूत कर्तव्यासंबंधित 51A मध्ये 10 कर्तव्य सुरुवातीला समाविष्ट करण्यात आले होते. 42वी घटना दुरुस्ती जी झाली होती 1976 त्याने, आणि नंतर जे 11वं मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आलं होतं ते 86वी घटना दुरुस्ती 2002ने ॲड करण्यात आलेलं होतं. ओके, आपण नंतर ते पुढे बघूया. फक्त एक रफ म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण कोणता प्रश्न दिलेला आहे. बघा, आता आपल्याला मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य यावर प्रश्न बघायचे आहे. बघा, पूर्ण जे लेक्चर तयार केलेलं आहे आपण ते सर्व टॉपिक वाईज आणि घटक वाईज, म्हणजेच आपण जे उपघटक आहे त्याच्यानुसार करत आहे. ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला 101% सांगतो की तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होणार आहे. आता ही गोष्ट अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला जास्त समजत असेल की आपण जर सगळे टॉपिक व्यवस्थित केले तर नक्कीच आपल्याला मार्क्स मिळणार आहे. तर नक्कीच आपल्याला परीक्षेत मार्क्स मिळणार आहे. तर बघा, प्रश्न 21वा दिलेला आहे. राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे आहे DPSPs राज्यघटनेच्या कोणत्या भागात देण्यात आलेली आहे. तर बघा, भाग 3 दिलेला आहे, भाग 4 आहे. तर बघा, भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहे. भाग 4 मध्ये देण्यात आलेले आहे मार्गदर्शक तत्वे. 4A म्हटलं तर मूलभूत कर्तव्य आहे, आणि भाग 5 मध्ये काय आहे तर ते केंद्र सरकार संबंधित तरतुदी आहे. पण आपल्याला 2, 3, 4 आणि 4A ह्या गोष्टी पाठच पाहिजे. भाग 2 मध्ये नागरिकत्व आहे, भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहे, भाग 4 मध्ये आता मार्गदर्शक तत्व पाहत आहे, आणि भाग 4A मध्ये आहे मूलभूत कर्तव्य, ज्याच्यामध्ये 51A कलम आत्ताच आपण बघितलेली आहे. ठीक आहे. तर पुढे बघूयाच आपण ते. तर मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये देण्यात आलेली आहे. 36 ते 51 दरम्यान मार्गदर्शक तत्व देण्यात आलेली आहे, जे की आपण आयर्लंडच्या घटनेवरून घेतलेली आहे, आणि आयर्लंडने ते स्पेनकडून घेतलेली आहे. आता समान नागरी कायदा खूप जास्त न्यूजमध्ये आहे. ठीक आहे. तसा जर आपण पाहिलं तर स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य हे कोणतं होतं? उत्तराखंड. ठीक आहे. परंतु स्वातंत्र्याच्या अगोदर कोणतं होतं? नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याचा आन्सर द्या. स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य उत्तराखंड ठरलेलं आहे. आणि बघा, आपल्या महाराष्ट्र सरकारने पण हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला 100% समान नागरी कायद्यावर प्रश्न येण्याचे दाट चान्सेस आहेत. ते UCC म्हणजे काय होते? युनिफॉर्म सिव्हिल कोड. लक्षात असू द्या. आणि कलम 44 मध्ये आहे आणि भाग 4 मध्ये आहे, त्यामुळे 444 आकडा तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. कशामध्ये येते असाही प्रश्न थेट विचारला जाऊ शकतो. आताच आपण पाहिलं 36 ते 51 मध्ये काय आहे? मार्गदर्शक तत्वे आहे. याच्यामध्ये ऑब्व्हियसली 44 कलम बसते. तर कलम 44 मध्ये सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करण्याचे निर्देश हे कलम 44 मध्ये देण्यात आलेले आहे. आता 40 कलम पण पाठ करून घ्या. ग्रामपंचायतीचं संघटन आहे. ठीक आहे. कलम 50 काय आहे? कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ विभक्त ठेवणे, कलम 50 मध्ये देण्यात आलेलं आहे. 48 आहे शेती व पशुसंवर्धन. पण 48A जर म्हटलं तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पर्यावरणाचं संरक्षण करणे. ठीक आहे. तर या पद्धतीनं तुमचा डिटेल स्टडी असायला पाहिजे. 23वा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य. आता मूलभूत कर्तव्य म्हणजे होते फंडामेंटल ड्युटीज. तर राज्यघटनेत कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार हे ॲड करण्यात आले होते? तर ती कमिटी होती सरदार स्वर्णसिंग समिती. लक्षात असू द्या. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार लक्षात घ्या, भाग 4A आणि कलम 51A जोडण्यात येऊन 10 मूलभूत कर्तव्याची लिस्ट जोडण्यात आलेली होती. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की 86वी घटना दुरुस्ती ही 2002ची आहे, आणि याने 11वे नॉट 11 म्हणजे एकूण 11 नाही तर 11वे म्हणजे K नंबरचं. ठीक आहे. मूलभूत कर्तव्य काय करण्यात आलं होतं? ॲड करण्यात आलेलं होतं. म्हणजे मूलभूत कर्तव्यासंबंधित 2 घटना दुरुस्त्या आहेत. सध्या भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहे? तर याची संख्या आहे टोटल 11. आणि बघा, तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलंच आहे. 42व्या घटना दुरुस्तीनं 10 कर्तव्य, आणि 86वी घटना दुरुस्ती 2002ने लक्षात घ्या 11वे कर्तव्य. ठीक आहे, हे जोडण्यात आलेले होते. आणि 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी देणे, पालकत्व वगैरे याच्या संबंधित ते 11वं कर्तव्य होतं. मग आता काय लक्षात ठेवायचं? 42वी घटना दुरुस्ती 1976 असं आयोगानं विचारलेलं आहे, आणि 86वी घटना दुरुस्ती कधीची? तर 2002ची असं सुद्धा आयोगानं विचारलेलं आहे. म्हणून फक्त 42 आणि 86 एवढंच पाठ नाही ठेवायचं आहे, त्यांची इयर पाठ ठेवायचं आपल्याला, ते आपल्याला परीक्षेत विचारले जातात.
आणि ग्रामपंचायतीचे संघटन, आताच मी एक्सप्लेनेशनमध्ये सांगितली कलम 40 कारण महत्त्वाची होती आणि ती पुढे आलेली सुद्धा आहे. कलम 40 हे गांधीवादी तत्वावर आधारित असून ते राज्याला ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचे निर्देश देते. सो हा एक पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. आता आपण भाग 2 बघूया, केंद्र राज्य शासन व्यवस्था आणि त्याच्यातले काही घटक जे आहे ते उपघटक आपण इथे डिस्कस करूया. मित्रांनो, लेक्चर जर तुम्हाला खरोखर चांगलं वाटत असेल आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचले असेल तर पहिल्यांदा आपल्या व्हिडिओला लाईक करा. मी लाईक करण्याचं कारण सांगतो, कारण आपला जो व्हिडिओ आहे तो इतर विद्यार्थ्यांपर्यंत जातो. हा व्हिडिओ जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल तेवढं आपल्यासाठी चांगलं राहील मित्रांनो. आणि एवढं तुम्ही नक्कीच करू शकता. तुमच्याजवळ जे ग्रुप आहे त्या ग्रुपवरही शेअर करा लेक्चर, जेणेकरून इतरांना सुद्धा फायदा होईल. जर चांगलं असेल तर शेअर करा, ठीक आहे. तर आणि हे जर तुम्ही एखाद्या होतकरू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवलं मित्रांनो, तर नक्कीच त्याला असं वाटेल की नाही, आपल्या मित्राने आपल्याला बेस्ट लेक्चर काय केलेलं आहे, सेंड केलेलं आहे, ठीक आहे. तर 26 नंबरचा प्रश्न बघूया. मग 26 नंबरचा प्रश्न काय म्हणतो की राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्याची प्रक्रिया कोणत्या कलमात देण्यात आलेली आहे? तर बघा, कलम आहे 61. आपल्या सर्वांना माहीत आहे महाभियोगाची प्रक्रिया कलम 61 नुसार चालते, ठीक आहे. राष्ट्रपतीवर कलम 61 लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रपती पद म्हटलं तर 52 आपण लक्षात बघा. राष्ट्रपती पद जर म्हटलं तर ते कलम 52 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि 72 नुसार राष्ट्रपतींना दयेचा अधिकार देण्यात आलेला आहे, हे पण आपल्या सर्वांना माहिती आहे. आता संसदेची संयुक्त बैठक कोणाद्वारे बोलावली जाते आणि तिचे अध्यक्षस्थान कोण भूषवते? एकदम डीपमधला क्वेश्चन. तर बघा, ही जी संयुक्त बैठक असते, पहिल्यांदा मी तुम्हाला 1-2 पॉईंट सांगतो, ते सर्वांनी लक्षात घ्या. संयुक्त बैठकीची तरतूद हे फक्त लोकसभा आणि राज्यसभा यांच्याच बाबतीत आहे. पहिला पॉईंट लक्षात ठेवा. ती विधानसभा आणि विधान परिषद यांची संयुक्त बैठक बोलावली जात नाही आणि ती भरवली सुद्धा जात नाही. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. बऱ्याचदा आपल्याला कन्फ्यूज करते. कसं करते मी सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा आपण बघूया संसदेची संयुक्त बैठक म्हणजे लोकसभा राज्यसभेची बैठक. तर राष्ट्रपती बोलवतात, अगदी बरोबर आहे, ठीक आहे. राष्ट्रपती बोलवतात पण अध्यक्ष ते भूषवतात. अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर ते भूषवतात लोकसभेचे सभापती. ओके, राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावतात आणि लोकसभेचे सभापती ते अध्यक्षस्थान भूषवतात, ठीक आहे. मग आपल्याला मुद्दामून कन्फ्यूज करण्यासाठी काय करतात की विधिमंडळाची बैठक, राज्य विधिमंडळाची बैठक राज्यपाल बोलवतात आणि लोकसभेचे सभापती भूषवतात, असं कन्फ्यूज करते. पण मी काय म्हटलं तुम्हाला, संसदेची संयुक्त बैठक कलम 108 नुसार फक्त संसदेच्याच बाबतीत आहे, राज्य विधिमंडळाच्या बाबतीत नाही. पहिल्यांदा पॉईंट क्लिअर ठेवायचा आपल्याला, ठीक आहे. आणि काय म्हटलं आहे, 108 नुसार राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवतात, परंतु 118(4) नुसार लोकसभेचे सभापती तिचे अध्यक्षस्थान भूषवतात. एवढं तर डीपमध्ये विचारलेलं नाही आहे, परंतु आता आपल्यासमोर हे कलम आलेली आहे, त्याला एकदा चेक करा आणि बघा तुमच्या रूममध्ये जो चार्ट लावला आहे त्या चार्टवर हे असंच दिलेलं आहे का. तर 28 नंबरचा प्रश्न आहे की राज्यसभा हे संसदेचे कोणते सभागृह आहे आणि सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? तर राज्यसभा हे कसं आहे, स्थायी सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह आहे आणि मेन म्हणजे त्यांच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. सभागृहाला कार्यकाळ नाही कारण तो स्थायी आहे, पण सदस्य हे 6 वर्षाचे असतात. लक्षात असू द्या. राज्यसभा हे कधीही विसर्जित न होणारे स्थायी सभागृह आहे. सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष असतो आणि दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे काय होतात, निवृत्त होतात, ठीक आहे. तर 1/3 2 वर्षांनी, परीक्षेत कसं येते 3 वर्षांनी 1/2, तर ते चुकीचं आहे. 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. 29 नंबरचा प्रश्न बघा, केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असतात? तर सामूहिकरित्या असतात ते लोकसभेला आणि वैयक्तिकरित्या असतात ते राष्ट्रपतीला. लक्षात असू द्या, केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात, परंतु वैयक्तिकरित्या ते राष्ट्रपतीला जबाबदार असतात. पॉईंट नोटीस करून घ्या. आणि एक नंतरचा प्रश्न आहे, धनविधेयक हे फक्त कोणत्या सभागृहात मांडलं जाते? तर ते लोकसभेमध्येच मांडलं जाते. आणि धनविधेयक लक्षात घ्या, 109 नुसार धनविधेयक केवळ लोकसभेतच मांडलं जाते आणि राज्यसभा त्यावर 14 दिवस चर्चा करू शकते, ते अडवून ठेवू शकत नाही, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण. त्यानंतर पुढचा जो टॉपिक दिलेला आहे घटक नंबर 7, राज्य शासनाचे कार्यकारी व कायदेमंडळ आपल्याला बघायचे आहे. यावरचे प्रश्न 31 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, राज्यांच्या राज्यपालाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती जे आहे ते राज्यपालांची नियुक्ती करतात. आता हा प्रश्न आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु आपण जेव्हा MPSCचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कलम 155 माहीत असणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सो राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, परंतु कलम 155 नुसार करतात, हे लक्षात ठेवा. आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच ते पदावर राहतात, ठीक आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला इथे.
त्यानंतर 32 नंबरचा प्रश्न दिलेला आहे की राज्य विधान परिषदेमध्ये किती सदस्य राज्यपालांद्वारे नामनिर्देशित केले जातात. तर बघा, राज्य विधान परिषदेमध्ये राज्यपालांद्वारे लक्षात घ्या 106 सदस्य काय केले जातात, नामनिर्देशित केले जातात. ते साहित्य, विज्ञान, कला, सहकार आणि समाजसेवा ठीक आहे या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीमधून 106 सदस्यांची नियुक्ती राज्यपाल विधान परिषदेवर करत असते. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा बरं, एक पॉईंट आपण अजून डिस्कस करून घेऊया इथे की 112 जे असतात ते पदवीधर मतदारसंघातून, त्याचप्रमाणे 112 असतात शिक्षक मतदारसंघातून, त्याचप्रमाणे बघा 103 जे जातात विधान परिषदेवर ते जातात विधानसभांच्या सदस्यांकडून निवडून आणि 103 जातात स्थानिक स्वराज्य संस्थांकडून. ठीक आहे. आता हे मी पार्ट कसं ठेवलं तुम्हाला सांगतो. जे एज्युकेशन रिलेटेड आहे ठीक आहे, जसं पदवीधर मतदारसंघातून आणि शिक्षक मतदारसंघातून तर 112 लक्षात ठेवायचं. आणि जे समजा आता स्थानिक स्वराज्य संस्था झालं ठीक आहे, राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांकडून झालं तर ते 103 आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि राज्यपालांचे जे आहे ते 106 ठीक आहे. या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नामनिर्देशित सदस्य. त्यानंतर पहा, महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये अनुक्रमे किती सदस्य संख्या असतात. तर बघा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सध्या 288 आणि विधान परिषदेमध्ये 78 इतके सदस्य आहेत. ठीक आहे, आमदार आहेत. आपल्याला इतका हा महत्त्वाचा प्रश्न आहे तो आपल्याला इथे पाठ ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे की राज्यपालांचा जो अध्यादेश काढण्याचा जो अधिकार आहे तो कोणत्या कलमात आहे. तर राज्यपाल अध्यादेश काढतात म्हणजेच वटहुकूम ज्याला ऑर्डिनन्स असं म्हटलं जाते कलम 213 नुसार. तेच राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार काढते तर 123. म्हणजे राष्ट्रपती अध्यादेश वटहुकूम काढतात 1, 2, 3 या कलमानुसार. फक्त 2 तुम्ही समोर घेतला आणि 1 मागं घेतला तर या पद्धतीनं 213 आहे राज्यपालांना अध्यादेश काढण्याचा अधिकार. ठीक आहे. मुख्यमंत्र्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या कोणत्या कलमात निर्दिष्ट करण्यात आलेल्या आहे तर ते आहे कलम 167 मध्ये. राज्य प्रशासनाबाबत राज्यपालांना माहिती देणे हे मुख्यमंत्र्यांचं घटनात्मक काय मानलं जाते, कर्तव्य मानलं जाते. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा इथे आहे. ठीक आहे. त्यानंतर 8वा घटक बघा, संघराज्य व राज्य संबंध आपल्याला डिस्कस करायचा आहे. आता बघा प्रश्न 36 दिलेला आहे की केंद्र राज्यांमधील वैधानिक म्हणजेच कायदेविषयक संबंध राज्यघटनेच्या कितव्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेला आहे तर बघा 7व्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेला आहे. आता बघा यामध्ये संघसूची येते, राज्यसूची आहे, समवर्त सूची आहे. ठीक आहे. आणि यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संघसूचीमधले अधिकार केंद्र सरकारकडे असतात, राज्यसूचीमधले अधिकार राज्य सरकारकडे असतात आणि समवर्त सूचीमधले जे अधिकार आहेत ते केंद्र आणि राज्य दोघांकडे असतात. मात्र जे उर्वरित अधिकार आहे ज्याला आपण शेष अधिकार म्हणतो तर हे कोणाकडे असतात पॉवर तर हे देण्यात आलेले आहे संसदेकडे. ठीक आहे. म्हणजे केंद्र सरकारकडे देण्यात आलेले आहे. आता बघा कलम 248 जे आहे यानुसार तिन्ही सूचीमध्ये समाविष्ट नसलेल्या विषयांवर ठीक आहे कायदे करण्याचा अधिकार केवळ केंद्राला आहे, म्हणजे केंद्र संसदेला आहे. ठीक आहे. सो 248 आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अवशिष्ट अधिकार. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. उर्वरित अधिकार म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, त्याला शेषाधिकार सुद्धा म्हटलं जाते. 38 नंबरचा प्रश्न आहे की केंद्र राज्य संबंधाच्या अभ्यासासाठी 1983 मध्ये कोणता आयोग नेमण्यात आला होता. मोस्ट टाइम करा, परीक्षेमध्ये प्रश्न आला होता तो होता सरकारी आयोग. आणि या आयोगाचा अहवाल देण्यात आलेला होता तो कोणत्या वर्षी देण्यात आला होता ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. न्यायमूर्ती RS सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली 1983 मध्ये केंद्र राज्य संबंधांच्या वर आधारित शिफारसी करण्यासाठी हा आयोग नेमलेला होता. 39 नंबरचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, आंतरराज्य परिषदेची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते तर आपल्या सर्वांना माहीत आहे कलम 263 नुसार आंतरराज्य परिषदेची स्थापना केली जाते आणि ही स्थापना राष्ट्रपतींद्वारे केली जाते. मात्र आंतरराज्य परिषदेचे जे अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात. ठीक आहे, हा एक क्लोज पॉईंट आहे याच्यामधला, हा लक्षात ठेवायचा आहे. आता बघा कलम 262 पण आपल्याला लक्षात असली पाहिजे. कलम 262 आहे आंतरराज्यीय जे नदी जलविवाद असतात ठीक आहे त्या संबंधित कलम 262 आहे. 280 काय आहे तर 280 आहे वित्त आयोगासंबंधित. ठीक आहे, लक्षात असू द्या. वित्त आयोग सध्या 16वा वित्त आयोग आहे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे अरविंद पानगडिया. हा एक पॉईंट आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि 312 काय आहे तर 312 आहे अखिल भारतीय सेवा निर्माण करणे आणि अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार हा राज्यसभेला देण्यात आलेला आहे. हा पण आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. आणि 40 नंबरचा प्रश्न बघा की अखिल भारतीय सेवा
ठीक आहे, आताच आपण डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, निर्माण करण्याचा विशेष अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? तर बघा पुढचाच प्रश्न आपल्याला बरोबर भेटला. राज्यसभेला हा अधिकार देण्यात आलेला आहे. कलम 312 नुसार राज्यसभा 203 बहुमताने ठराव मंजूर करून नवीन अखिल भारतीय सेवा सुरू करण्याचा अधिकार संसदेला देऊ शकते. ठीक आहे, तर हा अधिकार आहे राज्यसभेला. ओके, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा 40व्या प्रश्नानंतर 41वा प्रश्न आहे. आता आपल्याला भाग 3 पाहायचा आहे, न्यायव्यवस्था आणि प्रशासनासंबंधित महत्त्वपूर्ण प्रश्न. आता यामध्ये घटक जो दिलेला आहे 9 नंबरचा सुरू आहे आपला, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय, याबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने हे लेक्चर सेट केलेलं आहे. नक्कीच तुम्हाला याचा परीक्षेमध्ये 101% फायदा होणार आहे. तर 41वा प्रश्न वाचूया आपण. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं जे वय असते ते किती वर्ष असते? ठीक आहे, तर बघा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय हे 65 वर्ष असते, तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय हे 62 वर्ष असते. ठीक आहे, मी तुम्हाला इथे 1-2 पॉईंट सांगतो, ते सर्वांनी इथं नोटीस करायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय 65 वर्ष असते, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय 62 वर्ष असते. सर्वोच्च न्यायालयाची जी कलम आहे ती आहे कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली जाते, तर उच्च न्यायालयाची स्थापना ही कलम 214 नुसार केली जाते. हा एक महत्त्वाचा पॉईंट. आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो एक्झाममध्ये आपल्याला नेहमी विचारला जातो, तो म्हणजे हा की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे, तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार हा राष्ट्रपती यांना देण्यात आलेला आहे. तर हे तीनही पॉईंट जे आहे तुमच्यासमोर मी लिहिलेले आहे, ते तीनही पॉईंट तुम्ही व्यवस्थित नोटबुकमध्ये उतरवून घ्या. ठीक आहे, त्यानंतर आहे सर्वोच्च न्यायालयाला अभिलेख न्यायालय असं कोणत्या कलमाद्वारे संबोधलं जाते? तर कलम आहे 129. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाला अभिलेख न्यायालय असं म्हटलं जाते. 129 नुसार सर्वोच्च न्यायालयाला अभिलेख न्यायालय म्हटलं जाते, तर उच्च न्यायालयाला कलम 215 नुसार काय म्हटलं जाते? अभिलेख न्यायालय म्हटलं जाते. दोन्हीही कलमा महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आयोगाने ह्या कलमा आपल्याला विचारलेल्या आहे. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाला अभिलेख न्यायालय 129 नुसार म्हटलं जाते, तर उच्च न्यायालयाला अभिलेख न्यायालय 215 या कलमानुसार म्हटलं जाते. ठीक आहे, 43 नंबरचा प्रश्न आहे की मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी उच्च न्यायालयात कोणत्या कलमाअंतर्गत प्राधिलेख किंवा आपण म्हणतो रिट्स काढण्याचा अधिकार आहे? तर बघा कलम 226 नुसार आहे उच्च न्यायालयाला, आणि सर्वोच्च न्यायालयाला हाच अधिकार कलम 32 नुसार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर घटनात्मक उपाययोजनांचा हक्क म्हटलं जाते कलम 32ला. ठीक आहे, आणि कलम 32लाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलं होतं? घटनेचा आत्मा असं म्हटलं होतं. एवढी इम्पॉर्टंट कलम आहे 32. ठीक आहे, आणि 226 नुसार हाच अधिकार उच्च न्यायालयाला दिलेला आहे. मूलभूत हक्कांसाठी रिट्स काढण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया आपण नेक्स्ट 44 नंबरच्या प्रश्नाकडे की न्यायिक पुनर्विलोकन जे आहे. ठीक आहे, तर न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय? तर याचं अचूक उत्तर आहे संसदेने किंवा कायदेमंडळाने केलेले कायदे राज्यघटनेशी सुसंगत आहे की नाही आहे हा पाहण्याचा अधिकार म्हणजेच एक प्रकारचा न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार होय. ठीक आहे, जर संसदेचा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत चौकडी विरुद्ध असेल तर तो न्यायव्यवस्था काय करू शकते? रद्द करू शकते. ठीक आहे, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला जरी असला परंतु तो कायदा योग्य आहे की अयोग्य आहे हा ठरवण्याचा अधिकार आपल्या सर्वोच्च न्यायालयाला आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र खालीलपैकी कोणत्या भागावर लागू होते? तर बघा मुंबई उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र, गोवा, दादर नगर हवेली आणि दमण दीव यांचा समावेश होतो. हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, महत्त्वाच्या घटनात्मक आणि संस्था. आता बघा महत्त्वाच्या घटनात्मक आणि सहाय्यक संस्था आपण बघूया. भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे भारतीय निवडणूक आयोगाची कलम जी आहे ती कलम आहे 324. मी 280 तुम्हाला आताच थोडा वेळ अगोदर सांगितलं वित्त आयोग आहे. ठीक आहे, 280 मध्ये वित्त आयोग, 148 मध्ये येतो कॅग आणि 315 आपल्या सर्वांना माहीत आहे MPSC आणि UPSCचा जो स्थापना आहे ती कलम 315 नुसार होते. ठीक आहे, 324 नुसार आताच आपण पाहिलं की निवडणूक आयोग याच्याबद्दल आहे. आता हा जो केंद्रीय निवडणूक आहे ठीक आहे कलम 324 नुसार संसदेच्या राज्य विधिमंडळाच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या काय घेतात? निवडणुका घेतात. कोणता आयोग? आपला केंद्रीय निवडणूक आयोग. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की राष्ट्रीय मतदार दिवस हा
25 जानेवारीला काय केला जातो, साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिवस कधी असतो, 25 जानेवारी. हा पण एक पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. 47 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे जे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहे यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते, तर कॅगची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. आपल्या सर्वांना माहीत आहे, आताच आपण बघितलं की कलम 148 नुसार ठीक आहे कॅग हे पद आहे आणि यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. कॅग हे सार्वजनिक वित्ताचे पालक म्हणून सुद्धा ओळखले जातात. ठीक आहे, सार्वजनिक संपत्तीचे संरक्षक पण तुम्ही त्यांना म्हणू शकता. वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी होते, तर बघा वित्त आयोगाची स्थापना दर 5 वर्षांनी केली जाते आणि ते राष्ट्रपतीद्वारे केली जाते. कलम 280 अंतर्गत राष्ट्रपती दर 5 वर्षांनी केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये कर महसुलाची विभागणी करण्यासाठी, लक्षात असू द्या, वित्त आयोगाची स्थापना करते. म्हणजे मुख्य काम काय आहे वित्त आयोगाचं, कर महसुलाची काय करणे, विभागणी करणे वित्त आयोगाचं काम आहे. पण वित्त आयोगाची स्थापना कोणी केली, राष्ट्रपतींनी केलेली आहे. ठीक आहे, आणि मगाशीच मी तुम्हाला सांगितलं कलम 280 ठीक आहे वित्त आयोगाची आहे आणि आता 16वा वित्त आयोग आहे, त्यांचे अध्यक्ष आहे अरविंद पानगडिया. तुम्हाला जर एक प्रश्न माहीत असेल की 16 वित्त आयोगाचे सचिव कोण आहे, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी जेवढेही प्रश्न या लेक्चरमध्ये विचारलेले आहेत त्याचे कोण अचूक उत्तरं देते आपण ते कमेंट बॉक्समध्ये चेक करूया. ठीक आहे, बघा, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे नक्की तुमचा जिल्हा इथं मेन्शन करायचा आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये. प्रश्न 49, संघ लोकसेवा आयोगाचा म्हणजे UPSC अध्यक्षांच्या व सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो. खूप छान प्रश्न आहे. तर UPSC आताच आपण पाहिलं UPSC आणि MPSC कलम आहे 315 नुसार यांची स्थापना आहे. कलम आली म्हणजे हा घटनात्मक आयोग आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला, हा एक घटनात्मक आयोग आहे. तर संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा व सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष जी आधी होईल तो कालावधी त्यांना लागू आहे. जसं की बघा, समजा एखादा व्यक्ती 58व्या वर्षी UPSCचा अध्यक्ष किंवा सदस्य बनला, तर याच्यामध्ये जर 6 वर्ष आपण टाकले तर किती वर्ष होत आहेत, 64. तर तो 65 वर्षापर्यंत नाही राहणार कारण 6 वर्ष पूर्ण झालेले आहे. ठीक आहे, त्यामुळे तो 64व्या वर्षी रिटायर होऊ शकतो. ठीक आहे, मात्र समजा एखादा व्यक्ती आहे 60व्या वर्षी काय झालेले आहे, अध्यक्ष किंवा सदस्य झाले, तर मग याच्यामध्ये 6 टाकणार आहे का वर्ष आपण, नाही, तर ते तर 66 होईल. मग ते 65व्या वर्षापर्यंत कार्य करतील. ठीक आहे, म्हणून 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष जे आधी पूर्ण होईल तोपर्यंत ते कार्यकाळ भूषवतात. हेच MPSCसाठी तरतूद 62 वर्ष इतकी आहे. ठीक आहे, 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे. बघा, खूप म्हणजे मायक्रो पॉईंट्स आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न येतात तेव्हा गोंधळ होतो आपला आणि खूप सारे प्रश्न चुकतात. आता मी तुम्हाला एक पॉईंट सांगतो, तो सर्वांनी इथं लक्ष द्या. UPSC आलं, सगळ्यात आपल्याला एक पॉईंट माहीत आहे की नेमणूकही नियुक्ती राष्ट्रपती करणार, बडतर्फी राष्ट्रपती करणार. ठीक आहे, फक्त MPSCच्या बाबतीत काय लक्षात ठेवा की निवड करणार राज्यपाल. काय म्हणत आहे, अध्यक्ष सदस्यांची निवड करणार राज्यपाल, पण बडतर्फ करायला कोण येणार, राष्ट्रपती. ठीक आहे, बडतर्फ करायला कोण येणार, राष्ट्रपती. कारण एक सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजे चौकशी नंतरच राष्ट्रपती त्यांना बडतर्फ करतात. तर एक कलम आहे 145 नुसार ठीक आहे सर्वोच्च न्यायालय काय करते, चौकशी करते. ती UPSC संबंधितही करते जर UPSCच्या बाबतीत काही अडचण असेल तर, आणि MPSC म्हणजे राज्याचा जो लोकसेवा आयोग आहे त्या संबंधितही सर्वोच्च न्यायालयच काम करते, उच्च न्यायालय येत नाही, लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होऊ शकते की UPSCच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय असेल आणि MPSCच्या बाबतीत उच्च न्यायालय असेल, असं नाही आहे, सर्वोच्च न्यायालयच. ठीक आहे, कलम 145 नुसार. वाटलं तर तुम्ही हे कलम चेक करा, मी सांगितलेलं बरोबर आहे का ते चेक करा. ठीक आहे, तर म्हणून नियुक्ती बघा, इथं पॉईंट काय म्हटलं आहे की MPSCच्या अध्यक्षांची नियुक्ती राज्यपाल करतात, मात्र त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, ते पण सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी नंतरच. ठीक आहे, तर हे 50 प्रश्न झाले. आता आपण बघूया 51वा प्रश्न. काही प्रशासकीय व्यवस्था व कायदे पण आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहे, ते बघूया आपण काय. खूप छान क्वेश्चन आहे बघा. आतापर्यंत आपण अर्ध्या व्हिडिओपर्यंत झालेलो आहे आणि किती सारी इन्फॉर्मेशन आपण मिळवलेली आहे ते बघा. तर अभ्यास करायचा असला मित्रांनो तर या पद्धतीनं अभ्यास करायचा, म्हणजे आपला जो टाईम आहे, आता बघा जास्तीत जास्त 1 घंटा समजा व्हिडिओ होईल आपला, परंतु त्या 1 घंट्यामध्ये आपण काय शिकलो, किती आपण इम्पॉर्टंट पॉईंट शिकलो, टू द पॉईंट शिकलो, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, नाहीतर आपण दिवसभर एखादं पुस्तक वाचतो किंवा चॅप्टर वाचतो आणि त्याच्यातून आपल्याला आउटपुट मिळत नाही.
ठीक आहे. त्यामुळे मी नवीन विद्यार्थ्यांसाठी आणि आपले जे जुने विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी ही सिरीज सुरू केलेली आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला ही सिरीज नक्कीच आवडत असेल मित्रांनो. फक्त तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच. चला आता बघा प्रश्न 51वा. माहितीचा अधिकार कायदा ज्याला आपण RTI ॲक्ट म्हणतो झालेला होता. तर बघा हा जो ॲक्ट होता हा लागू झाला होता 2005 मध्ये. लागू करण्यात आलेला होता 2005 रोजी लागू करण्यात आलेला होता, लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रशासकीय न्यायाधिकरणाची तरतूद कोणत्या दुरुस्तीने जोडली गेली. तर इथं दिलेलं आहे की प्रशासकीय न्यायाधिकरणाची तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीने जोडली गेलेली आहे. तर 42वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. तर लक्षात असू द्या 42व्या घटना दुरुस्तीनं भाग 14A काय म्हणत आहे मी, भाग 14A ठीक आहे टाकण्यात आलेला होता आणि या अंतर्गत कलम 323A आणि 323B ही प्रशासकीय न्यायाधिकरणाबाबत ठीक आहे ह्यात जोडण्यात आलेल्या काय होता कलमा होता. सेंट्रल लेवलवर कॅट होतं आणि राज्य स्तरावर समजा मॅट होतं या पद्धतीनं. ठीक आहे. सो 42वी घटना दुरुस्ती भाग किती सांगितलेला आहे आपण 14A आणि लक्षात असू द्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 323A आणि 323B ह्या कलमा याच्यामध्ये ॲड करण्यात आलेल्या होत्या. आता केंद्रीय लोकपाल आणि लोकायुक्त कायदा हा केव्हाचा आहे. तर हा आहे 2013चा. भ्रष्टाचार विरोधी लोकपाल व लोकायुक्त कायदा 2013 हा संमत करण्यात आला. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा सध्या भारताचे लोकपाल कोण आहेत. मोस्ट टाइम पिकर हा प्रश्न. ठीक आहे. आणि लोकायुक्त पद स्थापन करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं होतं तर ते आपलं राज्य होतं मित्रांनो महाराष्ट्र. लोकायुक्त कायदा 1971 मध्ये महाराष्ट्र सरकारनं काय केला होता पारित केला होता आणि मला असं वाटते की 1972 मध्ये एकदा चेक करायचा 1972 मध्ये हे पद निर्माण करण्यात आलं होतं. कायदा होता 71चा आणि पद निर्माण झालं होतं 72 मध्ये. आणि आता इथं एक पॉईंट आहे पद स्थापन करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र परंतु लोकायुक्त कायदा करणारं पहिलं स्टेट हे ओडिशा होतं. माझ्या माहितीनुसार ओडिशानं हा कायदा 70 मध्येच केला होता परंतु पद निर्माण करायचं होतं. ठीक आहे. महाराष्ट्रानं काय केलं 71 मध्ये कायदाही निर्माण केला आणि मला वाटते 72 मध्ये हे पद कार्यरत पण झालेलं होतं. ठीक आहे. जर तुम्हाला डाऊट असेल तर एकदा चेक नक्की करा. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण. 55 नंबरचा प्रश्न आहे की अखिल भारतीय सेवांच्या नियमावली संदर्भात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच आपण कॅट म्हटलं चे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे. तर इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आताच आपण पाहिलेलं आहे भाग 14A 323A आणि 323B जे कलमा पाहिलेले आहे ते या संबंधित आहे. ठीक आहे. बघा आता भाग 14 दिलेला आहे पंचायत राज व नागरी शासन व्यवस्था आपल्याला डिस्कस करायची आहे. यावर पण खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. तर बघा 56वा प्रश्न दिलेला आहे की 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने राज्यघटनेत कोणती नवीन अनुसूची समाविष्ट करण्यात आलेली होती. तर बघा 73वी घटना दुरुस्ती जी होती ते पंचायत राज संबंधित होती. ठीक आहे. त्यामुळे ती 11वी अनुसूची होती. हा एक पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की 92ची जी 73वी घटना दुरुस्ती होती. ठीक आहे. भाग जो 9 आहे ठीक आहे आणि 11वी अनुसूची जोडण्यात आलेली होती. ठीक आहे. ज्यामध्ये 29 विषय देण्यात आलेले होते. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. अनुसूची म्हणजेच परिशिष्ट 11 आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्हाला जर विचारलं की परिशिष्ट 12 कशा संबंधित आहे ठीक आहे म्हणजेच 12वी अनुसूची तर ते नगरपालिके संबंधित आहे. त्या संबंधित जो भाग आहे तो भाग आहे लक्षात असू द्या 9A. ठीक आहे. आणि परिशिष्ट आहे 12वी अनुसूची आणि विषय किती दिलेले आहे तर 18 विषय देण्यात आलेले आहे. हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर 57वा प्रश्न दिलेला आहे की महाराष्ट्रात त्रिस्तरीय जी पंचायत राज व्यवस्था आहे याची शिफारस कोणत्या समितीने केली होती. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वसंतराव नाईक समिती होती. ज्या समितीने महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली होती. वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीवरून 1 मे 1962 रोजी महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था लागू झाली होती. ठीक आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. यामध्ये काही समिती दिलेल्या आहेत. तर लना बोंगिरवार समिती कधीची आहे तर ती आहे 1970ची. हा एक पॉईंट आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे. PB पाटील कमिटी आहे 1984ची. ठीक आहे. PB पाटील कमिटी आहे 1984ची आणि बाबूराव काळे कमिटी आहे 1980ची. जोड्या लावणीसाठी ह्या कमिट्या ज्या आहे त्या तुम्हाला पाठ ठेवायच्या आहे. परीक्षेमध्ये यावरती नक्की प्रश्न विचारले जाणार. आता 58 नंबरचा प्रश्न आहे की ग्रामपंचायतीचा जो प्रशासकीय प्रमुख असतो ठीक आहे सचिव कोण असतो. तर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर माहीत आहे ते म्हणजे ग्रामसेवक. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव किंवा प्रशासकीय प्रमुख असतो. त्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO करत असतात. हा एक पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे.
आता पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात मग, तर ते असतात गटविकास अधिकारी, ज्यालाच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर BDO या नावानं ओळखलं जाते. ठीक आहे, ते पदसिद्ध काय असतात, सचिव असतात पंचायत समितीचे. 60वा क्वेश्चन आहे, जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय प्रमुखाला काय म्हटलं जाते, तर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय प्रमुखाला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हटलं जाते. ते IAS दर्जाचे अधिकारी असतात. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर बघा 61 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. 74व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना, ज्याला आपण नगरपालिका म्हटलं होतं मगाशी, तर 12व्या अनुसूचीमध्ये एकूण किती विषय ॲड करण्यात आले होते, तर ते विषय होते 18. म्हणजे 73 नुसार आपण 29 विषय बघितले आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार आपण 18 विषय बघितलेले आहे. मग 74व्या घटना दुरुस्तीने, ठीक आहे, राज्यघटनेत भाग 9A आणि 12वी अनुसूची जोडून 18 विषय नागरी संस्थांना सोपवलेले आहे. ठीक आहे, हा होता महत्त्वाचा पॉईंट. ओके, त्यानंतर पहा, आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की 73वी जी घटना दुरुस्ती आहे, या 73व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी 24 एप्रिल 1993 मध्ये करण्यात आलेली होती. ठीक आहे, त्यामुळे 24 एप्रिल आपल्या सर्वांना माहीत आहे की हा पंचायत राज दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो 2010 पासून. ठीक आहे, आणि 74वी घटना दुरुस्ती कधी लागू झाली, तर ती लागू झाली 1 जून 1993ला. ठीक आहे, दोन्हीही पॉईंट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचे आहे आपल्याला. त्यानंतर बघा 62 नंबरचा प्रश्न दिला आहे की नगरपालिकेचे जे वर्गीकरण आहे ते अ, ब, क अशा गटामध्ये केले जाते, तर ते कशाच्या आधारे केले जाते, तर ते लोकसंख्येच्या आधारे केले जाते. नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील लोकसंख्येच्या निकषांवरून राज्य सरकार नगरपालिकेचे अ, ब, क वर्गवारीमध्ये काय करतात, वर्गीकरण करतात. 63 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख मग कोण असतो, तर ते असतात महानगरपालिका आयुक्त. महानगरपालिका आयुक्त सुद्धा IAS दर्जाचे अधिकारी असतात. तर राजकीय प्रमुख कोण असतो, मग राजकीय प्रमुख असतो महापौर. ठीक आहे, हा महत्त्वाचा पॉईंट इथे आपल्याला नमूद करावा लागेल. आता छावणी मंडळ जे दिलेलं आहे खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करते, तर छावणी मंडळ हे लक्षात असू द्या संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करत असते. छावणी मंडळ कायदा हा 2006चा आहे. ठीक आहे, केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचा तो एक प्रत्यक्ष भाग म्हणून काय करत असतो, काम करत असतो. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि महाराष्ट्रात किती कटक मंडळे आहे, ती संख्या मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. महाराष्ट्रात सर्वाधिक जुनी आणि पहिली महानगरपालिका होण्याचा मान कोणाला मिळालेला होता, तर तो मिळालेला होता मुंबईला. भारतातली पहिली महानगरपालिका म्हटलं तर मद्रास, परंतु महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका म्हटली तर ती आहे मुंबई. बृहन्मुंबई महानगरपालिका ही भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रशासकीय संस्थांपैकी एक आहे. म्हणजे इथं काय म्हणत आहे मी, महाराष्ट्रातील म्हटलं तर मुंबई, ओके, परंतु भारतातील जर म्हटली तर मद्रास आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे, तर मुंबई महानगरपालिका ही 1888ची आहे. हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. आता आपण भाग अभ्यासूया 5वा, राज्यघटना आणि शासन व्यवस्था याबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करूया. आता घटनेची काही मूलभूत रचना आणि तात्विक भाग यावर आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, लेक्चर व्यवस्थित पद्धतीनं सेट केलेलं आहे, तुम्ही ते व्यवस्थित फक्त लक्ष देऊन ऐका. राज्यघटनेची मूलभूत रचना हा सिद्धांत सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या ऐतिहासिक खटल्यामध्ये मांडलेला होता, तर राज्यघटनेची मूलभूत रचना जी आहे हे केशवानंद भारती खटल्यामध्ये हा निर्णय देण्यात आला होता 1973 मध्ये. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य सरकार 1973च्या या खटल्यात 13 न्यायाधीशांच्या, ठीक आहे, खंडपीठाने निर्णय दिला आणि संसद कलम 368 अंतर्गत राज्यघटनेत दुरुस्ती करू शकते, परंतु मूलभूत चौकटीला धक्का लावू शकत नाही, हात लावू शकत नाही. ठीक आहे, तर हा राज्यघटनेची मूलभूत रचना जी आहे ती या खटल्यातून स्पष्ट झालेली आहे. तो म्हणजे केशवानंद भारती खटला 24 एप्रिल 1973चा हा खटला होता. ठीक आहे, तारीख पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. वाटलं तर क्रॉस चेक करत चला प्रत्येक गोष्ट. ठीक आहे, कारण मिस्टेक माझ्याकडून पण होऊ शकते. ठीक आहे, प्रश्न 67 आहे, भारतीय राज्यघटनेत संसदीय जे शासन प्रणाली आहे हे स्वीकारण्यामागचं प्रमुख कारण कोणतं होतं, तर बघा याचं उत्तर आहे पॉझिटिव्ह उत्तर, म्हणजे वरील सर्व. एक कारण म्हणजे भारताची भौगोलिक अफाटता आहे. ठीक आहे, ब्रिटिश काळात या प्रणालीचा झालेला अनुभव होता आपल्याला, कारण आपण ही ब्रिटनकडूनच घेतली आहे, आणि अध्यक्षांची हुकुमशाही आपल्याला टाळायची होती, त्यामुळे वरील सर्व आपल्याला इथे सांगता येईल. 68 नंबरचा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेनुसार जे सार्वभौम आहे, सार्वभौम
अंतिमरित्या कोणाच्या हाती आहे? सार्वभौमत्व अंतिमरित्या कोणाच्या हाती आहे? तर ते आहे भारतातील जनतेच्या हाती. बघा ना, राष्ट्रपतीच्या हाती आहे ना संसदेच्या. तर सार्वभौमत्व जे आहे ते आपल्या जनतेच्या हाती आहे. कारण राज्यघटनेचा जर तुम्ही सरनामा बघितला असेल तर तिथं सुरुवातीला दिलेला आहे, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दांनी सुरुवात होते. आणि लक्षात घ्या, एक प्रश्न आला होता, हे अमेरिकेकडूनच घेतलेला आपण हे सेंटेन्स. ओके, लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, एकात्म नागरिकत्व ही संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारली आहे? ठीक आहे, कोणतं एकल नागरिकत्व म्हणू शकतो आपण, तर ते आपण कोणत्या देशाकडून स्वीकारलेले आहे? तर ते ब्रिटनकडून आपण स्वीकारलेले आहे. अमेरिकेत मात्र दुहेरी नागरिकत्व आहे, केंद्राचं आणि राज्याचं. मात्र भारतामध्ये एकलच नागरिकत्व आहे आणि ते ब्रिटनच्या धर्तीवर आपण स्वीकारलेलं आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 70 नंबरचा प्रश्न दिलेला आहे की नागरिकत्वासंबंधित कोणती कलमे आपल्या राज्यघटनेमध्ये आहे? आपण सुरुवातीच्या काही क्वेश्चनमध्ये ॲनालिसिसमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कलम 5 ते 11 जे आहे, लक्षात असू द्या, कलम 5 ते 11 हे नागरिकत्वासंबंधित आहे आणि भाग 2 मध्ये येते. हा पण पॉईंट तितकाच महत्त्वाचा आहे. ओके, आणि लक्षात असू द्या, नागरिकत्वासंबंधित कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे कलम 11 नुसार. फक्त संसदेला अधिकार आहे कलम 11 नुसार. आता आपण घटक, नंतर पुढचा घटक बघूया आपण, आणीबाणी विषयक तरतुदी. ठीक आहे, आता आणीबाणी विषयक तरतुदी आपल्याला पाहिजे, याच्यावरचे क्वेश्चन आपण बघूया. तर प्रश्न 71 आहे, भारतीय राज्यघटनेत राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार जाहीर केली जाते? तर कलम 352 नुसार. राज्य आणीबाणी 356, आर्थिक आणीबाणी 360 आणि इथं तुम्हाला 365 दिसत आहे. तर बघा, 356 नुसारही राज्य आणीबाणी लावली जाते, राष्ट्रपती राजवट, आणि 365 नुसार सुद्धा राष्ट्रपती राजवट लावली जाते. इथं काय फरक आहे? जर घटनात्मक यंत्रणा कोलमडली असेल तर 356 नुसार, आणि केंद्र सरकारनं दिलेले निर्देश जर राज्य सरकार म्हणजे पार पाडत नसेल तर 365 नुसार आणीबाणी लावली जाते, राष्ट्रपती राजवट. ठीक आहे, राज्य आणीबाणी. त्या ह्या दोन्ही कलमा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आणि पाठ करायला खूप सोपं आहे. 56ला जर आपण उलट केलं तर बरोबर आपल्याला 365 हे उत्तर मिळते. ठीक आहे, म्हणजे 56ला उलट करा 65, म्हणजे सहज लक्षात राहील. तर युद्ध, परकीय आक्रमण, सशस्त्र बंडखोरी या कारणावरून कलम 352 नुसार राष्ट्रपती संपूर्ण देशात किंवा देशाच्या काही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. लक्षात असू द्या. आणि ह्या तिन्हीही आणीबाणी लावण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी कोणते कलम वापरले जाते? बघा, ॲज इट इज क्वेश्चन आपल्या समोर आलेला आहे, 356 आणि 365. घाईघाईमध्ये आपण 356 करू फक्त, परंतु 356 आणि 365. तर बघा, इथं ज्या पद्धतीनं मी ॲनालिसिस केलं त्या पद्धतीनं तुम्हाला इथे दिसत असेल, राज्यात घटनात्मक यंत्रणा विस्कळीत झाल्या 356 कलम, परंतु केंद्राचे निर्देश पाळण्यास राज्य अपयशी ठरलं तर 365 नुसार राष्ट्रपती राजवट काय केली जाते? लावली जाते, लागली जाते. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा पॉईंट इथे आहे. त्यानंतर आहे 73 नंबरचा प्रश्न की आर्थिक आणीबाणी जी आहे, आर्थिक आणीबाणी भारतामध्ये आतापर्यंत किती वेळा लागू झालेली आहे? तर आर्थिक आणीबाणी आता एकदाही लागू झालेली नाही, आतापर्यंत एकदाही आर्थिक आणीबाणी लागू झालेली नाही आहे. आणि 360 नुसार काय केली जाते? आर्थिक आणीबाणी लावली जाते. 74 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात खालीलपैकी कोणते मूलभूत हक्क कोणत्याही परिस्थितीमध्ये निलंबित करता येत नाही? तर बघा, कलम 20 आणि 21 ह्या दोन कलम असे आहे की त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये निलंबित करता येत नाही. 44वी घटनादुरुस्तीनुसार कलम 20 जे आहे अपराधाबद्दलच्या दोषी सिद्धतेबाबत संरक्षण, आणि कलम 21 जीविताचे व वैयक्तिक स्वातंत्र्याचे जे संरक्षण आहे ह्या राष्ट्रीय आणीबाणीतही काय होत नाही? रद्द होत नाही. त्यामुळे कलमा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, कलम 20 आणि 21 ह्या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात काय होत नाही? निलंबित होत नाही. महत्त्वाच्या कलमा आहे, दोन्ही लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. 75 नंबरचा प्रश्न काय म्हणतो की राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा संसदेच्या दोन्ही सभागृहांनी किती कालावधीमध्ये मंजूर करणे हे बंधनकारक असते? तर 1 महिन्याच्या आत त्यांनी मंजूर करणे हे बंधनकारक असते. 44व्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रपतींनी आणीबाणी घोषित केल्यापासून 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांची त्यास विशेष बहुमताने मान्यता मिळणे काय असते? आवश्यक असते. हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर राज्यशास्त्र या विषयातील इथून अत्यंत महत्त्वाचा पार्ट आपण आता डिस्कस करणार आहे की संसदेच्या लोकलेखा समितीच्या, ठीक आहे, आणि याच्यामध्ये कोणते प्रश्न पाहणार आहे? संसदीय प्रक्रिया, समिती आणि अधिकारी. कारण
बरेच मुलं या टॉपिकमध्ये खूप जास्त कन्फ्यूज होतात, पण याच्यानंतर तुमचं आता कधीही कन्फ्युजन होणार नाही. तर प्रश्न बघूया, संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष या लोकलेखा कमिटीचे. आता बघा, लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात, ठीक आहे, आणि यामध्ये 15 लोकसभेचे असतात आणि 7 राज्यसभेचे सदस्य असतात. 1967 पासून या समितीचे अध्यक्षपद हे विरोधी पक्षातील सदस्याकडे देण्याची परंपरा आहे. त्यांची नियुक्ती लोकसभेचे सभापती करत असतात, ठीक आहे. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लोकलेखा समितीचा. पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला माहीत असेल लोकलेखा समितीचे कान डोळे मित्र तत्वज्ञ मार्गदर्शक कॅगला म्हटलं जाते आणि कॅग संबंधित कलम आपण सुरुवातीलाच बघितलेली आहे, ती म्हणजे 148, ठीक आहे. तर लोकलेखा कमिटी ही आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे आणि 1919च्या कायद्यानुसार 1921 मध्ये लोकलेखा समितीची काय करण्यात आली होती, स्थापना करण्यात आली होती. तर हा आपल्यासाठी एक महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. आणि लोकलेखा समितीचे जे अध्यक्ष असतात ते विरोधी पक्षाचेच एक नेते असतात, लक्षात असू द्या, ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट, ठीक आहे. कोणत्या देशाची देण मानली जाते, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भारत. बघा, शून्य प्रहरी संकल्पना 1962 पासून भारतीय संसदीय कामकाजात रुजलेली भारताची एक स्वतःची नाविन्यपूर्ण एक संकल्पना आहे. ही वेळ प्रश्नोत्तराच्या तासानंतर लगेच सुरू होते. सो शून्य प्रहर ही संकल्पना दुसरी कोणाची नसून ती आपल्या भारत या देशाची संकल्पना आहे. तर बघा, लोकसभेचे जे पहिले सभापती होते तर ते कोण होते, तर ते होते, लक्षात असू द्या, गणेश वासुदेव माळवणकर. मोस्ट इम्पॉर्टंट करा, लोकसभेचे पहिले सभापती कोण होते, तर ते होते गणेश वासुदेव माळवणकर. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कधी कधी परीक्षेमध्ये GV माळवणकर असं सुद्धा विचारलं जाते, ठीक आहे. तर भारताच्या पहिल्या लोकसभेचे लक्षात घ्या 1952 पासून तर 56 पर्यंत ते काय होते, सभापती होते. आता तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते. 78 नंतर 79 नंबरचा प्रश्न आहे, संसदेचे अधिवेशन स्थगित असताना अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतींचा जो अधिकार आहे, ठीक आहे, ज्याला आपण वटहुकूम अध्यादेश असं म्हणतो, तर तो कोणत्या कलमामध्ये आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कलम 123. आपण सुरुवातीच्या प्रश्नामध्ये बघितलं होतं. आणि 123 नुसार संसदेचं सत्र सुरू नसल्यास तातडीच्या विषयावर राष्ट्रपती अध्यादेश काढतात आणि या अध्यादेशाला संसद सुरू झाल्यानंतर 6 आठवड्याच्या आत मान्यता मिळणे काय असते, गरजेचं असते. आणि राज्यपाल जो वटहुकूम काढतो तो कलम 213 नुसार काढतो. ऑप्शन नंबर डी बघा, 213 नुसार कोण काढतो, तर राज्यपाल वटहुकूम काढतो. आता अंदाज समिती, लोकलेखा समिती तर आपण बघितली की ज्याच्यामध्ये 22 सदस्य असतात, 15 लोकसभेचे, 7 राज्यसभेचे. पण जे लोक अंदाज समिती आहे याबाबत कोणती विधान सत्य आहे, तर बघा बी नंबरचं ऑप्शन आहे. यात सर्वच्या सर्व जे 30 सदस्य असतात स्टुडंट, ते फक्त लोकसभेचे असते, ठीक आहे. हे महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. अंदाज समितीतील, लोक अंदाज समितीतील संसदेतील सर्वात मोठी समिती असून तिच्यातील सर्वच्या सर्व 30 सदस्य हे लोकसभेतून निवडले जाते. राज्यसभेला यामध्ये प्रतिनिधित्व नसते, म्हणून हा प्रश्न IMP करा. तिला काटकसर करणारी समिती सुद्धा म्हटलं जाते, ठीक आहे. त्यानंतर पहा, सर्वोच्च कायदेविषयक अधिकारी व घटनात्मक न्यायाधिकरण याबद्दल थोडं डिस्कशन करूया आपण. भारताचा जो महान्यायवादी आहे या पदाची तरतूद कोणत्या कलमात आहे, तर कलम 76 मध्ये भारताच्या महान्यायवादीची नियुक्ती, लक्षात असू द्या, राष्ट्रपती करतात आणि ते भारत सरकारचे सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार आणि वकील सुद्धा असतात, ठीक आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. 165 काय आहे मग, तर 165 आहे राज्याचा महाधिवक्ता, ठीक आहे. 148 काय आहे, तर कॅग आहे. आणि 280 आपल्या सर्वांना माहीत आहे, तो म्हणजे वित्त आयोग. सो हा आपल्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. 82 नंबरचा प्रश्न आहे की राज्याचे महाधिवक्ता कोण असतात, लक्षात घ्या. तर राज्याचे महाधिवक्ता कलम 165 नुसार नियुक्त केलेले व्यक्ती हे राज्याचे महाधिवक्ता असतात, ठीक आहे. ते राज्य सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार असतात. जसं वरच्या लेवलवर 76 नुसार महान्यायवादी आहे केंद्र स्तरावर, तर राज्य स्तरावर 165 नुसार महाधिवक्ता हे पद आहे. 315 मध्ये MPSC UPSCचा उल्लेख आहे. आता त्या भारताच्या महान्यायवाद्याला संसदेच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असतो का, तर हो, कलम 88 नुसार, लक्षात असू द्या, कलम 88 नुसार भारताचे जे महान्यायवादी आहे यांना संसदेच्या कोणत्याही सभागृहात जाता येते, ठीक आहे. संयुक्त बैठकीतही त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, भाग घेण्याचा अधिकार आहे. फक्त एक गोष्ट आहे की त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही आहे, कारण ते सदस्य नाही आहे तिथले, लक्षात असू द्या. त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे, परंतु ते सभागृहात जाऊ शकतात, बसू शकतात, हजर राहू शकतात
आपलं ते मतसुद्धा मांडू शकते, म्हणजे आपल्या बोलू शकते ते, पण मतदान करत नाही. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. ओके, कलम कितीनुसार? 88 नुसार ते सभागृहाला हजर राहू शकतात. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण जे आहे, ज्याला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असं म्हणतो आपण, तर लक्षात असू द्या कोणत्या वर्षी NGTची स्थापना करण्यात आली होती, तर ती करण्यात आली होती 2010 मध्ये. ठीक आहे, तर बघा पर्यावरण संवर्धन आणि वन संरक्षणाशी संबंधित खटले जलद गतीने निकाली काढण्यासाठी NGTची स्थापना ही 2010 मध्ये करण्यात आलेली होती आणि हा वैधानिक प्राधिकरण आहे एक प्रकारचा. ठीक आहे, केंद्रीय आणि NGTचं जे मुख्यालय आहे, ठीक आहे, ते कुठे आहे ते तुम्ही सांगा. महाराष्ट्रात कार्यालय आहे ते पुणे या ठिकाणी आहे, परंतु राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचं मेन मुख्यालय कुठे आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पूर्ण या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जवळपास 5 ते 6 प्रश्न विचारलेले आहे. कृपया त्याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या आणि सर्वांनी जर याची उत्तरं दिली तर मी हेच समजेल की तुम्ही पूर्णच्या पूर्ण लेक्चर बघितलेलं आहे आणि तुम्ही बघा परीक्षेत तुम्हाला किती छान मार्क्स मिळणार राज्यशास्त्रामध्ये. आता केंद्रीय माहिती आयोग जो आहे, ही एक कोणत्या प्रकारची संस्था आहे, तर ही आहे वैधानिक संस्था. बघा, ज्याची कलम घटनेत नाही आहे तो घटनात्मक आयोग झाला नाही. समजा मी म्हटलं 315 UPSC आणि MPSC आहे, तर हे घटनात्मक आयोग आहे का, तर हो म्हणायचं, कारण कलम 315 अवेलेबल आहे. पण केंद्रीय माहिती आयोग पाहिला का आपण? नाही, त्यामुळे तो घटनात्मक आयोग राहणार नाही. परंतु त्याचा कायदा झाला होता. केंद्रीय माहिती आयोगासाठी RTI ॲक्ट झाला होता. ॲक्ट झाला, कायदा झाला, म्हणजे ती वैधानिक संस्था आहे. कायदा करून स्थापन झालं असेल तर वैधानिक संस्था म्हणायचं. डायरेक्ट राज्यघटनेमध्ये असेल जसं 280 वित्त आयोग, तर मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, वित्त आयोग हा घटनात्मक आयोग आहे का? हो, कारण कलम 280 आहे. ठीक आहे, या पद्धतीनं कायदा झाला असेल तर वैधानिक म्हणा, घटनेत कलम आहे तर घटनात्मक म्हणा, आणि ज्याचा कायदाही झाला नाही आणि घटनेतही नाही आहे, ठीक आहे, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो गैरवैधानिक, गैर घटनात्मक. तर मग असं कोण आहे, तर नीती आयोग. ठीक आहे, कारण लक्षात घ्या नीती आयोगासंबंधित कलम पण नाही आहे आणि त्यासंबंधित प्रॉपर कायदा पण करण्यात आलेला नाही आहे. ठीक आहे, तर नीती आयोगाची स्थापना आहे 1 जानेवारी 2015ची. ठीक आहे, आदेशाद्वारे त्याची काय करण्यात आली आहे, स्थापना करण्यात आलेली आहे. तुम्ही एक वेळा चेक करून घ्या. आता बघा, घटनात्मक संस्था आणि अनुसूचित क्षेत्रांचे प्रशासन आपण इथं बघूया. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, ठीक आहे, ची स्थापना कोणत्या घटनादुरुस्तीने स्वतंत्र करण्यात आली होती, तर ती घटनादुरुस्ती होती 89वी घटनादुरुस्ती. कारण पहिले अनुसूचित जाती आणि जमाती आयोग हे एकत्र होते. ठीक आहे, परंतु 89वी घटनादुरुस्ती झाली 2003 मध्ये आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग 338 कलम आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग 338A असे 2 स्वतंत्र आयोग तयार करण्यात आले, ज्यांची स्थापना पुढे 2004 मध्ये करण्यात आलेली होती. ठीक आहे, सर्वांनी हा पॉईंट नोट करा. मी माहितीसाठी सांगतो, SC आयोगाला तर 338 करा, ST आयोगाला तर 338A करा, आणि एक OBC आयोग नव्याने स्थापन झालेला त्याच्या करा आपली कलम आपल्याला 338B. या संबंधित सुद्धा घटनादुरुस्ती आहे, लक्षात असू द्या. ती घटनादुरुस्ती आहे 102वी घटनादुरुस्तीने OBCला, लक्षात घ्या, OBC आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे 102व्या घटनादुरुस्तीनुसार. ठीक आहे, त्यानंतर 87 नंबरचा प्रश्न आहे की इतर मागासवर्गीय. बघा प्रश्न पुढंच आला, आपण ॲनालिसिस करतो आणि समोर आपल्याला प्रश्न दिसते. एवढं आपलं परफेक्शन असलं पाहिजे अभ्यासाच्या बाबतीत. इतर मागासवर्गीयांसाठी म्हणजे OBC राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीनं देण्यात आला होता, तर ती घटनादुरुस्ती होती 102वी घटनादुरुस्ती. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. 2018 मधील 102व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार राज्यघटनेत 338B कलम टाकून, लक्षात घ्या, जो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे त्याला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. मी तुम्हाला म्हटलं ज्याच्यामध्ये कलम आली, राज्यघटनेत कलम आली, तो घटनात्मक आयोग म्हणायचा आहे. ठीक आहे, राज्यघटनेची कोणती अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमाती यांच्या प्रशासनाशी संबंधित आहे, तर ती आहे 5वी अनुसूची. 4थ्या अनुसूचीमध्ये राज्यसभेच्या जागेची तरतूद आहे. 8व्या अनुसूचीमध्ये भाषाबद्दल माहिती आहे. ठीक आहे, आणि 5व्या अनुसूचीमध्ये लक्षात घ्या अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमाती संबंधित आहे. तर 5व्या अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि मिझोराम ही 4 राज्य वगळून म्हटलं तर 5वी अनुसूची, आणि या स्पेशल 4 राज्यासाठी म्हटलं तर 6वी अनुसूची. मी कसं लक्षात ठेवलं, 4 आणि 6 हे सम आहे, त्यामुळे 4 राज्य आले तर मी 6 सोबत जोडी लावतो, मी 5 सोबत जोडी लावत नाही, या पद्धतीनं. आणि 4 राज्य कोणते आहे, मी शॉर्टकट पाठ केलं, आ मे मित्री.
म्हणजे आमची मैत्री, अशा पद्धतीने मी लक्षात ठेवलं आमे मैत्री. ठीक आहे, या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. कारण इथं मग मणिपूर वगैरे ॲड करते ना, तेव्हा मग आपला प्रश्न चुकतो. त्यामुळे हे परफेक्शनच पाठ ठेवणं गरजेचं आहे. आता राज्य निवडणूक आयोगाची मुख्य जबाबदारी कोणती आहे? तर राज्य निवडणूक आयोग म्हटलं ना, आता विधानसभा आणि लोकसभा तर येणार नाही. का बरं? कारण केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुका घेतो, जरी विधानसभा राज्यातली असली तरी. मात्र जो राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्यात आलेला आहे 243K नुसार आणि 243Z नुसार, ठीक आहे, तर ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतात. 243K नुसार आपण म्हणू शकतो ग्रामीण भागासंबंधित म्हणजे पंचायत राज, आणि 243Z म्हटलं तर नागरी निवडणुका. ठीक आहे, तर आपला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग जो आहे तो 26 एप्रिल 1994ला स्थापन करण्यात आला होता. जर तुम्हाला प्रश्न विचारला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली होती, तर 26 एप्रिल 1994. ठीक आहे. 90वा प्रश्न आहे, राज्य वित्त आयोगाची जी स्थापना आहे ते कोणत्या कलमानुसार केलं जाते, तर राज्य वित्त आयोग म्हटलं तर 243I. कसं लक्षात ठेवायचं? आय म्हणजे होती मी, माणसाजवळ पैसा आला की माणूस मी जास्त करतो. ठीक आहे, सो राज्य वित्त आयोग म्हटलं तर 243I. ठीक आहे, आणि अनन्वित दर 5 वर्षांनी राज्यातील पंचायत राज संस्थांच्या आर्थिक स्थितीचं पुनरावलोकन करण्यासाठी वित्त आयोगाची काय केली जाते, स्थापना केली जाते. ठीक आहे, एक 243I नुसार पण आहे. ठीक आहे, आणि एक पुढे माझ्या माहितीनुसार 243Y नुसार सुद्धा राज्य वित्त आयोगाची स्थापना केली जाते, तो शहरी भागासाठी. मग ठीक आहे, आय म्हटलं तर ग्रामीण भागासाठी, वाय म्हटलं तर शहरी भागासाठी. असे पाठ तुम्हाला बघायला मिळेल. आता 91 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ घेऊ आपण, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आणि त्यानुसार माहिती डिस्कस करूया. महाराष्ट्रात ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवण्याचा अधिकार कोणाला असतो, तर तो असतो, लक्षात असू द्या, सरपंचाला. ठीक आहे, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवण्याचा अधिकार कोणाला आहे, सरपंचाला. आणि जर सरपंच नसेलच तर उपसरपंच, आणि दोघे अनुपस्थितीत असले तर मग ग्रामसभेच्या सदस्यामधून एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. महाराष्ट्रात पंचायत राज संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण आहे? सध्या आहे 50%. ठीक आहे, एप्रिल 2011च्या सुधारणेनुसार ग्रामीण आणि नागरी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50% आरक्षणाची तरतूद आहे. ते जर तुम्हाला 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार किती टक्के होतं असं विचारलं तर 33% करायचं. 2011मध्ये सुधारणा करून ते 50% करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे, तर तो आहे 1961चा. ठीक आहे, 1961मध्ये हा कायदा करण्यात आला आणि 1 मे 1962 पासून तो लागू झालेला आहे. ठीक आहे, वसंतराव नाईक समिती जी होती 1960ची, त्याच्यानुसार 61मध्ये कायदा, 62मध्ये लागू. 60, 61, 62 दिलेलं आहे. ठीक आहे, 94 आहे, ग्रामपंचायत कायदा कधीचा, मग तर मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958चा. हा पण पाठ ठेवायचा आपल्याला. ठीक आहे, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. बघा प्रश्न किती क्वालिटीचे आहे आणि प्रत्येक टॉपिकमधून फिरून आलेलो आहे आपण. आता ही सिरीज आपल्याला बंद ठेवायची नाही आहे. मी भूगोल विषय घेतलेला आहे, तुम्हाला माहीत आहे, तुमच्या कमेंट खूप छान आहे त्या व्हिडिओखाली. माझी इच्छा आहे तुम्ही जर माझं चुकलं असेल तर तुम्ही चुकीचं बोला, बरोबर असेल तर बरोबर बोला. परंतु हे सिरीज आपण आता सुरू ठेवूया मित्रांनो. पुन्हा राज्यशास्त्राचे आपण 100 प्रश्न घेऊन येऊ आणखी याच पद्धतीनं वेगवेगळे. परंतु आता तिसरा विषय आपला टार्गेट असणार आहे इकॉनॉमिक्स. त्यामध्ये पण मी तुम्हाला सगळ्याच पद्धतीचे घटक उपघटक कव्हर करून देणार आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो, तर ते असतात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. स्थायी समितीचे ते काय असतात, अध्यक्ष असतात. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचे कायदे आणि राजकीय संकल्पना आणि इतर काही बाबींवर शेवटचे 5 प्रश्न आपण बघूया. पेसा कायदा, पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया ॲक्ट फुल फॉर्म आहे. हा कधी करण्यात आला होता, तो करण्यात आला होता 1996मध्ये. दिलीप सिंग भुरिया समितीच्या शिफारशीनुसार अनुसूचित क्षेत्रामध्ये, जे 5वी अनुसूची आहे, पंचायत राज विस्तारासाठी 24 डिसेंबर 1996ला पेसा कायदा संमत करण्यात आलेला होता. पेसा कायदा कधीचा आहे, 1996. लोकपाल ही संकल्पना जगामध्ये सर्वप्रथम कोणत्या देशात घेण्यात आलेली आहे, तर ॲम्बुड्समॅन या नावानं सुरू झाली होती, तर ती स्वीडन या देशामध्ये सुरू झाली होती. लोकपालला ॲम्बुड्समॅन म्हटलं जाते स्वीडनमध्ये. 1809मध्ये ठीक आहे हे सुरू करण्यात आली होती. त्यावरूनच मग आपण आपला लोकपाल पद निर्माण केलेलं आहे. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये सध्या एकूण किती अधिकृत भाषा आहे, तर अधिकृत भाषा हे लक्षात असू द्या 22 भाषा. तर अभिजात भाषांची संख्या किती झाली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 3 ऑक्टोबर 2024ला देण्यात आला होता. म्हणून 3 ऑक्टोबरला आपण
मराठी अभिजात भाषा गौरव दिवससुद्धा साजरा करतो 3 ऑक्टोंबरला 2024मध्ये. तर बघा मराठीसोबत इतरही काही भाषांना दर्जा देण्यात आलेला आहे. तर आता किती अभिजात भाषा झाल्या त्या नक्की सांगा. अधिकृत भाषा आल्या तर आकडा आहे 22. सुरुवातीला मूळ घटनेत 8व्या परिशिष्टामध्ये 14 भाषा होत्या. नंतर सिंधी ही भाषा ॲड करण्यात आली होती 21व्या घटनादुरुस्तीनुसार. 21वी घटनादुरुस्ती. नंतर कोकणी, मणिपुरी, नेपाळी ही 71व्या घटनादुरुस्तीनुसार ॲड करण्यात आल्या होत्या. आणि नंतर बोडो, डोंगरी, मैताली, संताली ह्या 92व्या घटनादुरुस्तीनुसार. तुम्ही जर 21 आणि 71ला प्लस केलं तर तुम्हाला 92 मिळते. म्हणजे ह्या 2 घटनादुरुस्त्या पाठ ठेवल्या तुम्ही तर तुम्हाला तिसरी घटनादुरुस्ती आपोआप भेटून जाते 92वी. तर अशा पद्धतीनं 14 आणि ह्या 8 अशा टोटल 22 अधिकृत भाषा झालेल्या आहे. आणि सध्या हा मुद्दा चर्चेमध्ये पण आहे, त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न पाठ करून ठेवायचा आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे CBI कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार स्थापना करण्यात आली होती? तर संतानाम समितीच्या शिफारसीनुसार लक्षात घेता CBIची स्थापना करण्यात आलेली होती. ठीक आहे. संतानाम समितीची स्थापना इथे 1962 दाखवत आहे, तुम्ही एक वेळा चेक करून घ्या. ठीक आहे. तर CBIची स्थापना करण्यात आली होती गृह मंत्रालयाच्या ठरावाद्वारे. ओके, गृह मंत्रालय संबंधित आहे. आणि आजचा शेवटचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आयोगाचं नाव आहे केंद्रीय सतर्कता आयोग. ला वैधानिक दर्जा कोणत्या वर्षी प्राप्त झाला? तर तो 2003मध्ये. कारण सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन जे आहे याची स्थापना 1964मध्ये झाली असली तरी 2003मध्ये तिला वैधानिक दर्जा देण्यात आलेला होता. तर केंद्रीय सतर्कता आयोग या प्रश्नाला आपण इथे कंप्लीट करूया आणि आपण सुद्धा परीक्षेसाठी सतर्क होऊया. मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक कराल अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि पुढचे टॉपिक कोणते आणायचे, आपण काय डेव्हलपमेंट करायचं, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या 5 मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.